दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वर्षी गावात गाव चलो अभियानाचा माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी माजी मुख्यमंत्री असलेल्या आणि नुकताच आपल्या आमदार आणि काँग्रेसचा राजीनामा देणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे धुळे जिल्ह्याशी कौटुंबिक संबंध असून त्यांनी भाजपात प्रवेश केल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल, त्यांचे स्वागतच केले जाईल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केली आहे. अजून तर आम्हाला खात्रीलायक वृत्त माहिती नाही, परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक धडाडीचं नेतृत्व, एक जुना इतिहास असलेले आणि सुशिक्षित असलेले नेतृत्व म्हणजे अशोकजी चव्हाण साहेब यांनी काँग्रेस पार्टीच्या विविध पदांचा त्याग केलेला. 2 दिवस कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून ते निर्णय घेणार आहे. मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्याच्या वतीने आणि धुळे जिल्ह्याचं त्यांचं नातं आहे. ते धुळे जिल्ह्याचे मामा आहेत आणि आमचं जवळचं त्यांचं नातं आहे. माझे व्यक्तिगत त्यांचे संबंध आहेत आणि म्हणून हे आमचे घरची व्यक्ती यांनी जर 2 दिवस कार्यकर्त्यांबरोबर विचार मंथन करतीलच, पण त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं. जगातली सर्वात मोठी पार्टीमध्ये त्यांच्यासारखा एक मोठा नेता त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं, अशा प्रकारचं खानदेशचे धुळे जिल्ह्याच्या लोकांची मागणी आहे. आमचं त्यांचं नातं आहे, आमचा त्यांचा अधिकार आहे. त्या हक्काने आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही भाजपमध्ये या, यथा योग्य तुमचा सन्मान होईल आणि त्यांनी जर तसा विचार केला तर भविष्य त्यांचं उज्ज्वल आहे, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. आणि त्यांच्या मागे मोठी लाईन येईल, यांचंही आम्ही स्वागत करतोय. जे येत असतील आम्ही तर सगळ्यांचंच भाजपमध्ये स्वागत करतोय. जय श्रीराम. भाजपच्या वतीने सध्या गाव चलो अभियान राबवण्यात येत असून या माध्यमातून केंद्र आणि शासनाच्या विविध योजना तसेच सरकारने हाती घेतलेली विविध कामे याबाबतचा प्रचार आणि प्रसार केला जातोय. राज्यभरात सध्या गाव चलो अभियान राबवण्यात येत असून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वर्षी गावात आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच या गावातच आमदार जयकुमार रावल हे काही दिवस मुक्काम करणार असून या ठिकाणी ग्रामस्थांच्या समस्या देखील ते सोडवणार आहेत. या शुभारंभ प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांना नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे.